दुसरा जोडला जातो ना तेव्हा मजबूत होतं, परंतु आता हे दोन शेलका ब्रदर्स आपण पाहिलं एकत्र जोडल्यानंतर मात्र आपण बघितलं एक मोठी मात्र भिंत उभी करतील का धाब्यांची. ऑफकोर्स हा प्रयत्न त्यांचा देखील असणार आहे, कारण की इथून आपण बघितलं तर एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असणार आहे. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये आलेले आमचे तमाम क्रीडा रसिक असतील, आमचे पाहुणे असतील, आमचे खेळाडू असतील आणि VTACA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बर्थडे बॉय आता अंपायरच्या भूमिकेत आहेत, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत गेलेत उमेश महाळे. आज वाढदिवस त्यांचा आणि स्पेशल दिवस आहे त्यांचा, परंतु थोडं आपण बघितलं की आमचे प्रमुख अंपायर्स आहेत त्यांना नक्कीच आराम दिला आहे आम्ही, कारण की नक्कीच ते सुद्धा एक पहिला पण तर जेवणाच्या आश्रयाला गेलेत आणि नक्कीच भोजन करतील, भोजनाचा आस्वाद घेतील आणि नंतर मग येतील. सध्या आम्ही 2 अंपायर्स दिलेत. स्टॅकेनकडे दशरथ आहेत, बॉलिंग ट्रॅक करे आपण बघितलं तर अतुल राव ज्यांना आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर पॅनलमध्ये तेही आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सध्या ॲज अ इन ॲक्शन ॲज अ बॉलर पाहतोय, ॲज अ ऑलराऊंडर खेळाडू म्हणून. पहिला चेंडू मनपूर्वक देऊया आपण शुभेच्छा या दोन्ही संघांना. पहिला चेंडू आक्रमक इरादा मिडापच्या डोक्यावरून फिल्डर पाठलाग करतात, चेंडूला पकडले गेले 2 धावा मात्र इथे जोडल्या गेल्या टीमच्या टोटलमध्ये. दशरथ त्यांचा विचार नक्कीच आहे, त्यांचा नॅचरल गेम काय आहे तर अटॅकिंग क्रिकेट हा स्वाभाविक गेम आहे त्यांचा, आणि तो स्वाभाविक गेम मात्र खेळत असताना अनेक वेळा आम्ही अनेक स्पर्धामध्ये त्यांना पाहिले, परंतु आज त्यांची भरपूर चमकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिली आहे. मिस टायमिंग झाला, आता कॉटन बॉलची संधी निर्माण झाली आणि अतुलने मात्र ती कंप्लीट केली आहे. फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु आपण पाहिलं टॉफेस झाली आणि विकेट मात्र पहिली दशरथची मिळाली. पहिला धक्का गावदी स्पोर्ट्स साष्टेकरपाडा टीमला. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतो पहिला मोठा धक्का लागला आहे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मिस्टर रुतेश. त्यांच्याकडून भरपूर आज अपेक्षा आहेत, कारण की भरपूर टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं त्यांचा फॉर्म थोडा चर्चेचा विषय बनला आहे, परंतु आज कदाचित फॉर्ममध्ये यावं लागेल त्यांना, कारण की जर आज फॉर्ममध्ये आले ना तर मग कदाचित डोक्याची घंटा वाजवू शकतात. हो आल्या आल्या आपल्या नावाचा दरारा, आपल्या नावाची दहशत दर्शवली गेले रुतेशने आणि आल्या आल्या ठोकलाय हा मैदानाच्या पार हा आलेला रुतेश नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड 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 षटकार. साधा बा थँक्यू. काय घडलं चित्र बघितलं आपण ॲक्शन रिप्ले मध्ये तर प्रयत्न केले होते, परंतु मित्रमंडळींना थोडासा अंदाज चुकीचा ठरला फिल्डरचा. पुन्हा एकदा या वेळेला परंतु फिल्डर आहे तिकडे. आता मात्र कॅच पकडली गेली आहे आणि मग रुतेशच्या खेळीला मात्र विराम. नक्कीच कमबॅक झालं इथे अतुलचं आणि विकेट डाऊन दुसरी. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय अनंताजी माळी साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम अनंताजी माळी साहेब, आपलं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. KBM ट्रॉफी 2025 मध्ये ऐकावती स्पोर्ट्स साष्टेकरपाडा नक्कीच संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण बघितलं की मग 6, 7, 8, 9 नक्कीच ज्यामध्ये आपण पाहणार आहोत गावदी स्पोर्ट्स साष्टेकरपाडा संघाला सुद्धा एक आयोजककर्त्याच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रवींद्रदादा स्मृती चषक 2025चं जे आयोजन बाबा स्पोर्ट्स मला वाटतं कामन रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती स्पर्धा देखील होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजमध्ये आपल्याला एक सायकल देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजेच मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण दशरथ शेळका, रुतेश शेळका, भाविश शेळका नक्कीच आणि संपूर्ण
गावठी स्पोर्ट्स शाष्टेकरवाडा टीमला देखील पाहणार आहोत आणि तो कालावधीमध्ये नक्कीच येणार आहे. फेब्रुवारी 7 इव्हेंट असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी इंटेंट मात्र चुकीची दर्शवली गेली आहे. इथून आपण बघितलं की फलकावर 8 धावा एक सिक्सर लागल्यानंतरही देखील आपण पाहिलं अतुलचं षटक आपण पाहिलं नक्कीच कारगिल ठरलं गेलं की थोडासा स्लोअर वन चेंडू हाताळले गेले त्याने. बॅनिपट मिळाला पहिल्या षटकामध्ये 2 गडी 8 धावा. थोडंसं चिंता मात्र आपल्याला पाहायला मिळाली, पसरली गेली. ऋतेशने एक मोठा बिग हिट लगावला होता, परंतु त्याच्याकडून जास्त मोठी अपेक्षा होती ती मात्र पुन्हा एकदा मात्र पुरवली नाहीये. 12 चेंडूचा खेळ, किती धावा येतील पाहूया. वळूया डीजे कडे, अनिकेत यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. धन्यवाद धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. केपीएम ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 संदीप आता येत आहेत. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये त्याने भरपूर चांगली बॉलिंग केली होती. पुढचा आठवडा आणखीन एक बिग इव्हेंट पाहिला आपण तर मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले च्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा येताना पाहायला मिळेल. कट केलं चेंडूला, या वेळेला हलक्या हाताने पाहिला आपण तर 1 धाव मिळेल. मी तर म्हणेन 2 विकेट गेले तरी तितकं नुकसान मी तर म्हणेन मानणार नाहीये, कारण की गावठी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम, कारण की त्यांना माहिती आहे एक भरोशाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणखीन उभा आहे, तो म्हणजे मिस्टर भावेश शलका. या खेळाडूला आपण नक्कीच अनदेखा करू शकत नाहीये. त्याच्याकडे पण आपण पाहिलं त्याच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आहेत आणि ते सुद्धा आपण पाहिलं तर मोठे सिक्सर मात्र पेच करू शकते, परंतु त्याला 7 रोहित दास या खेळाडूला मात्र योग्य रीतीने द्यावी लागेल. मिस टायमिंग बॅटची कडा आहे, हवेत आहे चेंडू, इंटेन मात्र दर्शवला गेला आणि कॉट 10 बॉलची संधी मात्र आपण पाहिली आहे. संदीपच्या स्वतःकडे होते आणि विकेट मिळाली, विकेट डाऊन. मला बायको करून देस काही नवी गाडी घेऊन देस काही मला बायको करून देस काही नवी गाडी घेऊन देस काही. थँक्यू डीजे. विकेट क्रमांक 3 9 या धावसंख्येवर आपण पाहिला तर ज्याप्रमाणे 9चा आकडा म्हणजेच तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक सांगितला तर मग ज्याप्रमाणे क्रांतीवीर नक्कीच बिरसा मुंडांनी जे बलिदान केलं नक्कीच, परंतु जेव्हा आपण पाहिलं तर क्रांती घडली म्हणजे तोच 9चा आकडा म्हणजेच आपण पाहिलं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण पाहिला तर नक्कीच घोषित केला आणि तोच 9चा आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जो तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. योगेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल मात्र त्याने खेळलाय, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र आपण बोला स्वॅक्स न केलंय स्वागत संदीपचा आणि पहिल्याच बॉलवर ठाकम ठोक आल्यानंतर ठोकलाय चौकार. धन्यवाद. जसं म्हटलं जाते ना की आपली सावली निर्माण करायची असेल ना तर आपण ऊन झेलायची तयारी ठेवा, आणखी तरच तुमची सावली निर्माण होईल आणि नक्कीच इथून मात्र त्या तयारीमध्ये हा खेळाडू आपल्याला दिसून आलाय. खोलटप्प्याचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता अगदी मिड विकेटच्या दिशेने. भावेश आहेत तिथे, फिल्डिंग थोडीशी फंबल झाली आहे परंतु 2 धावा मिळतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर इथून आता मात्र जास्त मित्र म्हणेन की मग योगेश कडून अपेक्षा असतील. त्यांनी नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये देखील प्रभावी कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. 22 धावांचं मौल्यवान योगदान त्याने दिलं होतं. त्यांनी सुद्धा सामनावीराचा पुरस्कार पटकावला गेला होता. कट केला जातो चेंडूला, हवेत आहे, पाहावं लागेल. धाव मात्र 1 मिळाली आहे. फिल्डर पोहोचत नाहीये, जोपर्यंत पोहोचतील त्यापूर्वी 2 धाव मात्र जोडल्या देखील जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र चांगलं होतंय, सगळं काही चांगलं होतंय कारण की या दुसऱ्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 5-17 धावा. कारण की थोडंसं आपण पाहिलं तर गेमला मात्र पुढे वळवलं गेलंय कारण की चांगल्या धावा 9 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. एक चेंडू आणखीन शिल्लक आहे, 17 आणखीन प्लस किती होतील पाहूया या एका चेंडू मध्ये. और कितने रन आएंगे यहाँ से इस ओवर में देखने वाली होगी बात. आड़े बल्ले के साथ खेला हुआ शॉट यहाँ पे लॉन्ग आउट की दिशा में, लेकिन गेंद रुक गई. 1 रन मिलेगा आसानी से.
दूसरे का प्रयास है, 2 रन भी होंगे पूरे आसानी से, यहाँ पे कोई भी नुकसान नहीं होता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर के समाप्ति के बाद अगर देखेंगे तो कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है 3 विकेटों के नुकसान के बाद 19 रन, यानी कि 6 गेंदों का खेल अभी भी शेष है। 6 गेंदों में कितने रन आएंगे, कितने रन यहाँ से बनने वाले हैं और कितने रनों का रहेगा टारगेट, ये भी बड़ी होगी देखने वाली बात। लेकिन इस बात में चर्चा जरूर करेंगे, लेकिन लेंगे एक छोटा सा ब्रेक में जाएंगे, गाना सुनेंगे, उसके बाद दोबारा मैदान के अंदर आएंगे। धन्यवाद डीजे, तुम्हाला नक्कीच थोडं थांबवते पहा, मी विनंती करून ठेवते आत्ताच, कारण की आई मोरदी स्पोर्ट्स राजावली बी संघाचे संगणक आणि आई गावदी स्पोर्ट्स जाबरबाडा संघाचे संगणक तुम्हाला आताच कॉल का देतो, कारण की तुम्ही नक्कीच ओव्हर हे संपण्याच्या पूर्वी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन उभे राहा। हे पाहतोय आपण जे रिलायबल ग्लोरी जी बिल्डिंग आपण पाहतोय तिथे मोठे प्रमाणात आपण बघितलं तर समोरच आपल्याला पाहतो बच्चा पार्टी, चिल्लर पार्टी नक्कीच डोकावून पाहते, मॅचचा आनंद घेत आहेत। मॅचचा आनंद घेता घेता एकमेकांच्या टन टपाक टम टम टपली पण देत आहेत। नक्कीच हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। 2 संघांना ऑफिशियल फर्स्ट कॉल, कारण की आपण टॉस हल त्वरित षटक संपल्यानंतर करणार आहोत, तर दोन्ही कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचं आहे, ही नम्र विनंती तुम्हाला आत्ताच करतोय। आणि संघ आहेत आई मोरदी स्पोर्ट्स राजावली बी आणि आई गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा। चला वय मॅच मध्ये प्रसाद यांचा चेंडू आपण पाहिला तर ज्याप्रमाणे मात्र इथून तेच तर्रार पाहायला मिळाला। गती आहे, गतीचा महारथी मंचावर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे। आमचे वैभवदादा भोईर, त्याच्या समवेत त्यांचा नक्कीच मित्र परिवार, त्याचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही स्वहर्ष स्वागत करतोय। चांगला फटका आहे, टक्कन मात्र अलंग द कार्पेट, अतुलची चांगली फिल्डिंग। हो यावेळेला धोका निर्माण झालाय, परंतु यावेळी डायरेक्ट हिटची अपेक्षा होती, कदाचित डिस्टॅक्ट करायचा होता परंतु झाला नाही। नेम धरून फटाक नक्कीच मात्र तो चुकला, परंतु दुसऱ्या बाजूने गिल्ली मात्र विखरली गेली आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद। थँक्यू डीजे, नक्कीच थांबवत आहे। नक्कीच विनंती करते, जाबरपाडा संघ इथे दाखल झालाय, तर विनंती करेन की नक्कीच जर प्रदीप जाबर इथे उपस्थित असतील तर आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबूदादा महाळे यांची नम्र विनंती आहे प्रदीपजी जाबर यांना की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। आणि एक नम्र विनंती करतोय गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम, तुम्ही जो पडदा पकडलाय ना तो थोडा सोडा। जो बॅटरी झालेत देवेंद्र, या वेळेला आपण बघितलं तर कुठेतरी आपण पाहिलं ना तर थोडीशी आता अडचण मात्र दिसून येताना पाहायला मिळत आहे। आणि त्या अडचणीमध्ये आपण पाहिलं ना तर फसला गेलाय, कारण की योगेशला आपण पाहिलं 11 धावसंख्येवर खेळतोय, देवेंद्रजी नुकतेच दाखल झालेत, परंतु त्यांना देवासारखं धावून यावं लागणार आहे, कारण की 3 चेंडू शिल्लक आहे। मोरदी स्पोर्ट्स राजावली टीमचे संघाने आलेले आहेत का, यास आलेले आहेत। फलकावर आपण बघितलं तर 22 धावा, खूप चांगलं स्कोरिंग आपण पाहिलं तर केलं जात आहे। खोलटप्प्याचा स्टेट फटका पाहायला मिळतोय, फिल्डर आहेत संदीप, चांगली फॉलिंग झाले, थ्रो पाहतोय पण ऍक्युरेट येईल का, नाही, नुकसान होऊ शकतंय। विचार तर हा चांगला, परंतु दुसऱ्या बाजूने कमी पडलाय, कदाचित बॅट मात्र पोहोचवली असती तर पोहोचले असते, परंतु कुठेतरी कमी पडले। बॅट मात्र क्रीज मध्ये इन करायला हवी होती, मात्र ती केली नाही आणि त्याचाच मात्र हा परिणाम भोगावा लागतो आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद।
थँक्यू विजय. आपण पाहतो इथे तर मग रनआउट कशा प्रकारे झाले तेही देखील आपण पाहिलं. तर जवळजवळ फलंदाज ऑलमोस्ट पोचले देखील होते, कारण की जर त्यांनी बॅट मात्र आतमध्ये क्रीजमध्ये इन करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सेफ नक्कीच असते, परंतु थोडं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं. पहा ज्याप्रमाणे आले होते अगदी मी तर म्हणेन की स्वतः पहिला पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॅट ती मागे होती आणि तितक्याच बॉल मात्र हिट झाला आणि नुकसान झालं. गोपाल 2 चेंडू आहेत या इनिंगचे. बॅक टू द बॉलर खेळला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर नक्कीच थोडी थांबलेली आहे, कारण की फलकावर आपण पाहिल्या तर आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 24 धावा. आता 1 चेंडू शिल्लक असेल आणि योगेश असतील. योगेश स्ट्राईक एंडकडे आहेत, परंतु त्यांच्याकडून आता एक मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिथे फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडासा मिसफेळ पाहायला मिळाला. दुसरी धाव आणि जवळजवळ 3 धावा या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा कदाचित टर्निंग पॉईंट ठरतील का या मॅच मध्ये हे देखील पाहायला मिळणार आहे, कारण की मौल्यवान या 3 धावा आपल्याला देखील पाहायला मिळाल्या. 3 धावांनी टीमची टोटल झाली या 27 धावा, म्हणजे 24 मधून 3 प्लस केला 27 आणि टार्गेट असेल आता 28 धावांचं. आता महत्त्वपूर्ण झालेली आहे वेळ, ती म्हणजेच एक मोठ्या मॅचच्या टॉसची, आणि तो टॉस करण्यासाठी मी विनंती करेन ना अशोकजी भीमराव दादांना. दादा या आपल्या शुभ हस्ते आपण करू या मॅचचा टॉस. स्पेशल टॉस देखील आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जो आपल्याला पाहायला मिळतोय. टॉसची ओळख करून दिली जाईल. एका बाजूने आपण बघितलं तर हेड, दुसऱ्या बाजूने टेल. कॉल कोण देईल आता ठरवा. जाबरपाडा टीमकडून कॉल हेड. डेफिनेटली होतं टेल. दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. हेड कॉल दिला होता, येतोय टेल. राजावली टीम सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, कारण की तुम्ही टॉस जिंकलाय. पण टॉस जिंकलाय, मॅच जिंकायची आहे, काय निवडाली इथे? क्षेत्ररक्षण. काय वाटते तुम्हाला आज क्षेत्ररक्षण म्हणजे तुमची गोलंदाजी चांगली होईल या मॅच मध्ये? हा नक्कीच होईल. कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्ही वापरणार खास करून क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये आपला आज खेळ उंचावण्यासाठी? ज्याप्रमाणे मी तर म्हणेन मग आहेत खेळाडू चांगले आहेत, परंतु ही स्पर्धा कशाप्रमाणे पाहत आहे, कारण की भरपूर असे संघ असतात की या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तडफडत आहेत, परंतु तुम्हाला नक्कीच संधी मिळाली आहे, परंतु या संधीचं कशा प्रकारे सोनं करण्याचा प्रयत्न करणार? चांगल्याच प्रकारे प्रयत्न करणार. किती तयारी केली खास करून? केले, खूप तयारी केली. नक्कीच चांगली तयारी केली. मग हा सामना आहे तो प्रेक्षकांना रफ अँड टफ पाहायला मिळेल? हा नक्कीच. एक मोठा प्रश्न असेल की या बाबूदादांच्या ऑर्गनाइजमेंटला आणि नक्कीच ट्रॉफ्याबद्दल आणि ऑल ओव्हर इव्हेंटला पाहून काय म्हणशील आणि कशा प्रकारे नक्कीच कौतुक करशील या स्पर्धेचं? खूप चांगलाच ग्राउंड आहे आणि चांगलंच हे केलेलं आहे. नक्कीच. आणि सातवीली टीमचे आभार व्यक्त करशील काही, कारण की तुम्हाला खेळायची संधी दिली आहे. हां थँक्यू. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. जाफराबाद टीमचे कर्णधार, त्यांच्याकडे वळूया. त्यांना हवा होता टॉस, परंतु मिळाला नाही आहे, परंतु त्यांना आता करायचे बॅटिंग. परंतु हा बॅटिंग करण्याचा जो विचार असेल की तो तुम्हाला मान्य असेल का? नक्कीच तुम्हाला गोलंदाजी हवी होती. चालेल, तसं फिल्डिंग आता बॅटिंग करायची आहे. नक्की जे मिळालं ते आम्ही आता घेणार आहोत. नक्कीच बॉलिंग नाही, म्हणजेच प्लॅन ए प्लॅन बी. आता बी प्लॅन वापरणार. कदाचित मला सुद्धा यांचा इतिहास या संघाचा माहिती आहे, कारण की जेव्हा जेव्हा मॅचेस झाले ना तर 20-25 वर्ष झाली क्रिकेटच्या माध्यमातून यांच्या गावामध्ये एकही ट्रॉफी आली नाही. हा रेकॉर्ड आहे. परंतु आज काय वाटते तुम्हाला की आज तुम्ही रेकॉर्ड तो आहे तो कुठेतरी मोडण्याच्या अनुषंगाने इथे दाखल झालेत का? बघूया, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कुठे चुकताय तुमचं? काय परफॉर्मन्स कुठे डगमावते? कारण की इतक्या चांगल्या टुर्नामेंट्स खेळतात, पुढे जात आहेत, परंतु कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी चुकतात. काय बदल व्हायला हवा तुमच्या संघामध्ये? आमची बॉलिंग जरा खराब आहे. मग त्याच्यासाठी या स्पर्धेसाठी किती खास बॉलिंगची तयारी केली आहे तुम्ही? आता प्रॅक्टिस तर आमची रोजची आहे आता. मग आज ती गोलंदाजी उत्तम दर्जाची देखील पाहायला मिळेल? हो नक्कीच.
आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? इव्हेंट पाहता बाबूदादांचा आणि संपूर्ण सातिवली टीमचं हे ऑर्गनाइजमेंट आपण बघितलं, कसं वाटलं जिथे आल्यानंतर तुम्हाला? आता एक चांगलंच आहे, मस्त. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळाला आहे की मर्दी स्पोर्ट्स राजावली संघाने नाणेफेकी जिंकले आणि फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय, ते म्हणजेच गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा संघाला. मात्र नक्कीच तो मॅच होणार आहे सुरू यानंतर, परंतु चालू असलेला मॅच करायचं चेसिंग 28 धावा कशा प्रकारे केल्या जात आहेत. कुठे जाऊ नका, घेत एक छोटासा ब्रेक नंतर नक्की येतो लाईव्ह ॲक्शन मध्ये. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू आपण पहिला दर्शक त्यांचा खेळला जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडूने बदलली दिशा आणि दशा. नक्कीच हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल चौकार. थँक्यू. फील्डिंग में बेटर एफर्ट्स देना होगा, लेकिन वो एफर्ट्स कहीं ना कहीं नज़र नहीं आया, क्योंकि गेंद ने भी दिशा बदली थी. दिशा बदली है, दशा बदली है. दशरथ की गेंद अगली और साइड में खेला हुआ है शॉट. देखेंगे अलॉन्ग द कारपेट खिलाड़ी है, वहाँ पे एक रन मिलेगा. बहुत अच्छी फील्डिंग हुई है, लेकिन बैकअप भी अच्छा होना चाहिए. यस नो, यहाँ पे बहुत गलतियां होती हुई. जहाँ पे 1 रन होना चाहिए था वहां पे 2 रन. ये आप गलतियां नहीं कर सकते. ये इस मुकाबले में आपके पास टोटल कितना है तो 28 रनों का. ज्यादा में कम खर्चा करना है तो कैसे करना है आपको भी पता होगा, लेकिन यहाँ पे अगर आप एक्स्ट्रा पे एक्स्ट्रा खर्चा करोगे तो फिर आपके खाते में कुछ नहीं बचेगा. तो कहीं ना कहीं ये भी ध्यान में रखना, मायने में रखना होगा कि किस तरह से गेंदबाजी करनी, किस तरह से फील्डिंग करनी है. 6 रन बन चुके हैं. उड़ाने का प्रयास है, खिलाड़ी है वहां पे 30 यार्ड के घेरे के बाहर गेंद गई है. अब खिलाड़ी है रितेश आएंगे, गेंद को पकड़ने का प्रयास करेंगे. अब आसानी से रन बन चुके. फील्डिंग कहीं ना कहीं फील्डिंग में सुधार लाना चाहिए. अगर आप इसी तरीके की फील्डिंग करोगे तो कहीं ना कहीं ये मुकाबला आप खो सकते हो. रन बन चुके 3 गेंदों के बाद 8 बिना किसी नुकसान पे. और कीर्ति जो गेंदबाजी में उन्होंने बल्लेबाजी में पहले मुकाबले में अच्छा काम किया था, अब इस बार भी देखेंगे ना तो बल्लेबाजी में अच्छा कर रहे हैं. गेंदबाज दशरथ अगर देखे तो 3 गेंदों में 8 रन, थोड़े रन खर्च किए, लेकिन उनको कमबैक करना होगा, जल्दी करना होगा. अगर यहाँ पे आप कमबैक नहीं करोगे तो फिर ये मुकाबला जो 28 रनों का है वो सामने वाली टीम आसानी से यहाँ से आपके हाथों से खींच कर ले जा सकती है. तो आपको विकेट दिलानी होगी. आप क्या वो दिलाने में कामयाब होंगे? विकेट की संभावना है. जैसे मैंने कहा कि विकेट दिलानी होगी और जैसे कोई मान ली दर्शक ने मेरी और तुरंत ही विकेट दिला दी. और एक पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम साई मावली स्पोर्ट्स को विकेट का पतन. थैंक यू. न्यू बैटर मैदान के अब अंदर आते हुए अतुल राव आएंगे, क्योंकि वो उनके पास अगर देंगे तो बड़े हिट लगाने की क्षमता जरूर है. बड़े हिट आसानी से लगा सकते हैं, लेकिन प्रयास किस तरह करेंगे. अब गेंदबाजी में विकेट चटका, ये तो अब आत्मविश्वास गेंदबाज का भी बड़ा है. दशरथ, जैसे कहा जाता है ना, किसी लक्ष्य को पाने के लिए इतने हद तक मेहनत कीजिए कि किस्मत भी बोले बेटा ये ले ले, ये तेरे हक का है. तो अब भाई इतनी मेहनत मैं तो कहूंगा गेंदबाज या बल्लेबाज कौन करता है ज्यादा मेहनत, देखने वाली होगी बात. पहले गेंद सामना करते हुए हल्के हाथों से ड्राइव किया है. वहां पे खिलाड़ी है योगेश थे, वहां पे उन्होंने गेंद को रोक दिया है. और 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 9 रनों पर. यानी कि अब मुकाबला जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. बात बन सकती है यहां से, अच्छी गेंदबाजी मैच में पलटवार कर सकती है. आखिरी गेंद इस ओवर की. कीर्ति यहाँ पे उड़ाने का प्रयास कर रहे थे, लेकिन प्रयास आकाश थे वहां पे उड़ाने का प्रयास कर रहे थे, लेकिन उड़ाने का प्रयास सफल नहीं हुआ. और बिंदी गेंद के साथ ओवर समाप्त होता हुआ. अच्छा गेंद टिप्पा खाने के बाद देखो अतिरिक्त उछाल लिया विकेट कीपर के दस्तानों में जाता हुआ. ओवर समाप्त हुआ
1 विकेट के नुकसान पर 9 रन। अभी भी 19 रन चाहिए जीतने के लिए, मुकाबला 12 गेंदों में। अगर कंपैरिजन में आप देखेंगे ना तो इसी वक्त में ना 2 विकेटें गंवाई थी गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाड़ा टीम ने। बारह गेंदों में अब 19। जैसे कहा जाता है ना, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत नहीं हारना। पहली गेंद उड़ाने का प्रयास, जी हाँ, दौड़ कर दी है AK-47। फायर। थैंक यू डीजे। मैंने पहले ही कहा था ये अच्छे हिट लगा देते बल्लेबाज। और अब जैसे कि मानो एक माइंडसेट से तो लोड करके आए अब AK-47। अब AK-47 तो चलने वाली है, तोप भी चलने वाली है, बम गोले भी बरसने वाले हैं। अब क्यों उनको भी पता है मुकाबला हमें भी जीतना है। 15 रन बन चुके हैं। फिर से ये देखो, तुन्ना तुन्ना, गेंद कहाँ गई मुन्ना, गेंद गई रेलेवेंट कोरी में, 6 रन। चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस, डब्या चष्मा। थैंक यू डीजे। 2 गेंदों में 2 बड़ी हिट लग चुकी है, 2 सिक्सर आ चुके, यानी कि अगर तीसरी 6 आ जाती है तो 300 रुपए की इनामी राशि मिल सकती है। 21 रन बन चुके, 7 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। ये अच्छी गेंद है क्या? अंपायर सहमत है, यानी कि अच्छी गेंद है। ये गेंद पे ज्यादा से ज्यादा फोकस करना होगा। ये मुकाबला देखो 2 हिट लगने के बाद बदल गया, लेकिन खत्म नहीं हुआ है, क्योंकि 9 गेंदों का खेल बचा और 7 रनों की जरूरत है। अब विकेट चाहिए। इस बार ये वाइड गेंद है। अगर वाइड गेंद डालोगे तो फिर जो मुकाबला आपने यहां से बनाने का प्रयास किया है, 2 हिट खाने के बाद एक कमबैक किया था, लेकिन उस कमबैक के बाद एक एक्स्ट्रा रन्स, अब कहीं ना कहीं सोचना पड़ेगा कि 9 गेंदों में 6 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। अगर यहाँ से ठान ली तो एक गेंद की बात है, लेकिन गेंदबाज ने ठान ली तो ये मुकाबला आखिर तक ले जा सकते हैं। क्या होगा? सीधे बल्ले के साथ खेला हुआ शॉट, सीधा तीर घाव करेगा, गंभीर गेंद जाएगी एक टिप्पे के साथ, बाउंड्री लाइन के पार मिलेंगे 4, और स्टार के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 26 रनों पर, यानी कि अब मुकाबला जीतने के लिए 8 गेंदों में 2 रनों की जरूरत। दो रनों की जरूरत, आसान कर दिया है मुकाबला। ये गेंद अगर देखो, ये गेंद पहले आनी चाहिए था। कहीं ना कहीं 2 गेंद जो और पिच डाली थी, उस गेंद का खामियाजा भुगतना पड़ा। और अतुल ने क्या शानदार बल्लेबाजी। अभी भी देखेंगे तो 7 गेंदों में 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मिड विकेट की दिशा हुए खेला हुआ शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, और इसी के साथ इस मैच को समाप्त कर दिया है। खेल दिया है गेंद को बाउंड्री के पार और जीत लिया है आसानी से। जो टोटल था, छोटा टोटल था, मैं तो कहूँगा इजीली बना दिया, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी करे अतुल ने शानदार एक तरफ से, और गेम को पूरी तरह से हाथ में लेकर आए और इस श्रृंखला से बाहर कर दिया गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाड़ा टीम को। बैड लक उनको जरूर कहेंगे, और मैन ऑफ द मैच के दिशा में जरूर हम आगे जाएंगे। और कौन है यहाँ पे मैच के हीरो, कौन बने इस मैच के प्रबल दावेदार? यस डेफिनेटली 7 गेंदों में 21 रनों की एक शानदार उन्होंने पारी खेली और 2 बड़ी विकेट